चिखलीत बोगस बियाण्यांचा सुळसुळाट, शिवसेनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव। चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या तोंडावर नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बोगस व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे। या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। युवासेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कराडे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात बोगस बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच कृषी विभागाने बोगस बियाणांचा साठा जप्त करावा आणि तातडीने कंपनी प्रमुख व कृषी विभागाची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे। यावेळी शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, प्रीतमभाई गैची, आनंद गैची यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। आज चिखली शिवसेना युवा सेनेच्या वतीनं संबंध शेतकऱ्यासमवेत तालुक्याचे कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, घेराव घालण्यात आला। चिखली तालुक्यामध्ये काही भागात पाऊस लेट झाला, काही भागात पाऊस पडला नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याने जे काही शेतीचं बियाणं घेतलं, अनेक कंपन्याचं बियाणं हे बोगस निघालं। कंपन्याचं बियाणं बोगस निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या दुकानातून ते बियाणं घेतलं त्या दुकानात धाव घेतली। धाव घेतल्यानंतर त्या दुकानदारांनी सांगितलं आमच्याकडे काही नाही, तुम्ही कृषी विभागाकडे जा। कृषी विभागाकडे आल्यानंतर कृषी विभागाच्या कृषी सेवकांनी अनेक लोकांनी सांगितलं की हे बियाणं आम्ही तुमचे अर्ज घेतो, पंचनामा करतो आणि तुम्ही कंझ्युमर कोर्टात जा। शिवसेनेच्या वतीनं त्यांना जाब विचारण्यात आला की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हा जगाचा मायबाप आहे, तो कोण्या कंझ्युमर कोर्टात त्या ठिकाणी जाणार नसून या ठिकाणी शेतकरी हा ज्या दुकानातून त्याला बियाणं त्यानं विकत घेतलं, कष्टाच्या घामाची जी दाम आहे ती त्या दुकानात दिली आणि दुकानात देऊन त्या ठिकाणी बी घेतलं, तर त्या दुकानदाराची व कंपनीची संयुक्त बैठक तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांनी लावावी व कंपन्यावर ज्या कंपन्याचं बियाणं बोगस निघालं त्या कंपन्यावर कारवाई करून त्या दुकानदारामार्फत तात्काळ 2 दिवसात पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ मोफत बियाणं ज्यांचे त्या ठिकाणी सर्वे झाले, जे शेतकरी पात्र आहे अशा लोकांचा तात्काळ सर्वे करून हे बियाणं तात्काळ त्यांना 2-3 दिवसात देण्यात यावं, अन्यथा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र, कडक आणि आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल, असं आवाहन आम्ही या ठिकाणी शिवसेना युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एक घेराव आंदोलन आणि ह्या कृषी अधिकाऱ्याला जबाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आज शेतकऱ्यांना मारून टाकण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। आज ज्या शेतकऱ्यांनी पेरलं, जे दुकानमधून बी आणलेलं आहे ते बी शेतात निघलं नाही आणि नाही निघल्यामुळं जे त्या दुकानदाराकडे गेल्यानंतर त्याला सांगितलं की हे आमचं हे बी बोगस आहे, हे निघलं नाही, तर त्या दुकानदारांना झटकून लावून हे कृषी खात्यावर टाकलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्यांनी काही अजून पंचनामे केले नाही, कोण्या शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा गेले नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही युवा सेना शिवसेनेच्या माध्यमातून या अधिकाऱ्याला घेराव टाकून त्यांना समज देण्यात आलेली या ठिकाणी की या तात्काळ लोकांना, जे शेतकऱ्यांना ज्याचं बी निघालं नाही ते बोगस निघालेलं आहे, त्या दुकानदारावर, त्या लायसनधारकावर जी कारवाई करून त्या कंपनीवाल्याकडून बी घेऊन या शेतकऱ्याला देण्यात यावं, असं या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे। परत आम्ही नाही झाल्यास या 2-4 दिवसामध्ये या ऑफिसला ताले मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे।